एखाद्या व्यवसायाचा डेटा म्हणजे काय? नुसते आकडे, आकड्यांचा डोंगर. पण खरं सांगायचं तर ह्याच आकड्यांमध्ये तुमच्या व्यवसायाच्या यशाची खरी कहाणी दडलेली असते. आज आपण तीच कहाणी कशी उलगडायची हेच पाहणार आहोत. आता बघा, फायनान्शियल इयर जवळ आलं की अनेक व्यवसाय मालकांची झोप उडते. खरं आहे की नाही? वर्षाच्या शेवटी नेमके आकडे काय सांगतील, आपलं गणित कुठे चुकलं, कुठे बरोबर आलं, याचीच चिंता लागून राहते. तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे की नाही? आता हे नुसते अंदाज लावत बसायचं नाहीये. डेटाच्या आधारावर एक स्पष्ट दिशा मिळवायची आहे. आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत. बघा, होतं काय ना, खूप सारा कच्चा डेटा असतो, मोठमोठ्या स्प्रेडशीट्स असतात, आणि या सगळ्या गर्दीत आपल्या व्यवसायाची खरी दिशा शोधणं म्हणजे एक मोठं आव्हानच. यालाच आपण म्हणू शकतो प्रगतीचा अंदाजे खेळ. पण थांबा, या अंदाजे खेळाला आता आपण पूर्ण विराम देऊया, कारण या सगळ्या गोंधळातून एक स्पष्टता मिळवून देणारं एक जबरदस्त साधन आपल्याकडे आहे. आणि ते साधन म्हणजे हे BRS ERP FY लुकआउट डॅशबोर्ड. डेटाच्या त्या भडीमारावर हे किती सोपं, सुंदर आणि पॉवरफुल उत्तर आहे बघा. एकाच स्क्रीनवर अनेक आर्थिक वर्षांची अगदी स्पष्ट माहिती. चला तर मग आता जरा या डॅशबोर्डच्या आत डोकावून पाहूया. हे नेमकं काम कसं करतं आणि यातले महत्त्वाचे घटक आपल्याला एका क्षणात माहिती कशी देतात तेच बघूया. आता ही स्लाइड बघा, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 44.87% जबरदस्त वाढ. म्हणजे डॅशबोर्ड आपलं यश किती छान दाखवतो हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. पण त्याचवेळी पुढच्याच वर्षी काय झालं? उणे 52.02% मोठी घसरण. आता यातून काय दिसतं? तर हे डॅशबोर्ड्स फक्त चांगल्या बातम्याच नाही देत, तर धोक्याची घंटासुद्धा वाजवतो, आणि ती पण वेळेवर, जेणेकरून आपल्याला योग्य पावले उचलता येतात. ओके, आता जरा डॅशबोर्डच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात बघा. मनात जे मोठे प्रश्न असतात ना, आपण खरंच प्रगती करतोय का? आपली कामगिरी सुधारतीये की खाली चाललीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे एका नजरेत मिळतात, एकदम पटकन. हे झालं वरवरचं चित्र. पण व्यवसायाची खरी नाडी कुठे असते माहितीये? ती असते प्रत्येक महिन्याच्या तपशिलात. चला, आता तीच नाडी तपासून बघूया. हा मुख्य बार चार्ट दिसतोय, इथेच आपल्याला खोलवरचे पॅटर्न्स सापडतात. म्हणजे प्रत्येक महिन्याची कामगिरी वेगवेगळ्या वर्षांमध्ये नेमकी कशी होती हे अगदी आरशासारखं स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं. आणि ह्या मासिक तुलनेतून काय मिळतं? तर थेट कृती करण्यासारखी माहिती समोर येते. उदाहरणार्थ, कोणत्या महिन्यात जास्त मालाची तयारी करून ठेवायला पाहिजे, किंवा अरे, कोणत्या महिन्यात विक्रीवर जरा जास्त लक्ष द्यायला हवं, हे सगळं लगेच क्लिक होतं. ओके, तर डेटा तर मिळाला, भरपूर माहिती मिळाली, पण ती मिळवणं किती सोपं आहे? आता आपण या डॅशबोर्डच्या साधेपणावर लक्ष केंद्रित करूया, कारण याची रचनाच मुळात इतकी सोपी आणि स्पष्ट आहे की या डॅशबोर्डची खरी ताकद फक्त 3 शब्दांत आहे: ऑटोमॅटिक, रिअल टाईम आणि निर्णायक केंद्रित. म्हणजे काय? तर योग्य माहिती, योग्य वेळी, आणि ती पण योग्य निर्णयांसाठी. बस. म्हणजे इथे मॅन्युअल डेटा एंट्री करत बसायचं टेन्शनच नाही. फक्त रोजची विक्री आणि खरेदीची बिलं अपडेट करायची. बाकी सगळं काम ही सिस्टीम स्वतः करते, आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यांसमोर, लगेचच्या लगेच. किती सोपं हे नाही का? ठीक आहे, सगळं सोपं आहे, माहिती पण मिळते, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या माहितीचं करायचं काय? हा डेटा थेट आपल्या व्यावसायिक निर्णयांना कसा जोडला जातो? चला, आता या डॅशबोर्डचं खरं म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय आहे ते बघूया. आणि बघा, हे चित्र सगळं काही सांगून जातंय. समजा महसूल कमी झाला तर काय करायचं, आणि वाढला तर काय करायचं. ट्रेंड पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, डॅशबोर्ड आपल्याला पुढची धोरणात्मक पावलं उचलण्यासाठी अगदी अचूक मार्गदर्शन करतो. याचा सरळ आणि सोपा अर्थ काय? तर आता आपल्या लहान आणि मध्यम उद्योगांना सुद्धा मोठ्या कंपन्यांच्या लेवलची माहिती आणि विश्लेषण मिळू शकतं, आणि तेही कोणतेही क्लिष्ट, महागड्या साधनांशिवाय. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, की आपला व्यवसाय फक्त घडणाऱ्या घटनांवर रिॲक्ट करत आहे, की भविष्याचा वेध घेऊन एक पाऊल पुढे टाकत आहे? यावर नक्की विचार करायला हवा.